नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आज आपल्या नवीन व्हिडिओवर। तर आपण आज एक स्पेशल डिश बनवणार आहे। तर मम्मी आपण कोणती डिश बनवणार आहे? शेवंती। शेवंती बनवणार आहे। तर शेवंतीसाठी आपण आता स्टार्टिंगला काय काय घेतले? मिरची, मीठ, लसूण, शेंगदाणे, जिरे। ओके, तर आपण या गोष्टी घेतल्या शेवंतीसाठी। तर शेवंती तुम्ही ऐकलं असन, खाल्लं नसन, गावाकडे खाल्लं असन, तर आज आपण जाणून घेऊया मम्मीकडून शेवंती काय कशी बनवणार आहे। तर आपण आता या गोष्टींचं काय करणार मम्मी? पहिल्यांदी दळून घेणार आहे। दळून घेणार आहे। ओके, तर आपलं झालंय का दळून मसाला मम्मी? हो, तर आपला मसाला दळून झालाय, बघू शकता। त्यात पाणी टाकून चांगल्या प्रकारे दळलाय मसाला। तर इकडं काय आहे, कशाचं पीठ आहे? हुलग्याचं पीठ आहे। तर हुलग्याचं पीठ आहे। तर काय करते तू? चाळून घेत आहोत आपण इथे, आणि चाळून घेतल्यानंतर यात मसाला आपण टाकणार आहोत। ओके, तर हुलग्याचं पीठ आपण चाळून घेत आहोत। तर अशा प्रकारे तुम्हाला चालून घ्यायचं आहे हुलग्याचं पीठ। त्यानंतर आपण यात मसाला टाकणार आहे। तर मसाला घेतला आहे जो आपण दळून घेतला आहे, तो त्यात टाकायचा आहे आपल्याला। टाकल्यानंतर ते मळून घ्यायचं आहे आपल्याला। पाणी टाकायचं आहे त्यात थोडं। तर तुम्ही बघू शकता मम्मी इकडे पीठ मळत आहे, आणि पीठ आपलं चांगल्या प्रकारे मळत आलंय। तर चपात्यांना जसं आपण पीठ मळतो सेम तसंच पीठ मळायचं आहे आपल्याला, पण त्यात मसाला टाकून आपल्याला ते पीठ मळायचं आहे। खूप जास्त पातळ नाही, चांगल्या प्रकारे ते मळून घ्यायचं आहे। कसं करायचं आहे? मीडियम करायचं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं पीठ मळून झालंय, लगभग झालंय ना पीठ मळून? हो। ओके, आता काय करायचं आपल्याला नेक्स्ट? इथे आपल्याला शेवंती करायची। तर आपल्याला याच्या शेवंत्या बनवायच्या। शेवंत्या कशा बनवणार आहे ते पण आपण नेक्स्ट हळूहळू दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता किती चांगलं आपलं पीठ मळून झालंय। कलर बघा पिठाचा कसा आलाय। तुम्ही पण सेम करायचं आहे। तर जे शेवंतीचं पीठ होतं मित्रांनो आपलं, त्याचं मम्मी अशी शेवंती बनवते। या टाईपचं तुम्हाला शेवंती बनवून घ्यायची तुमची। असं लाटून घ्यायचं आहे तुम्हाला शेवंती तुमची। अशी बारीक लाटून घ्यायची आहे थोडं पीठ घेऊन। तर या प्रकारे तुम्ही तुमची शेवंती लाटू शकता। थोडं पीठ घ्यायचं आहे त्याला, या टाईपचं तुम्हाला बनवायची आहे शेवंती, आणि यात टाकून द्यायची। त्यात जिलेबी काय असतं ते पण बनवती मम्मी। हे दुसरं वाला जे तुम्हाला दिसतंय हे पण तुम्ही बनवू शकता या टाईपनी। जिलेबीचा आकार द्यायचा आहे, थोडं पीठ घ्यायचं आहे, त्याला असं मळायचं आहे। काय करते मम्मी तू? हे जिलेबी करते। जिलेबी करते। सर्व प्रकार टाकले त्यात, लांब लांब शेवंती पण टाकली, अशी गोल गोल जिलेबी टाकली, आणि वाटी ना वाटी बनवायची, वाटी बनवायची, तयार करायची। अशी वाटी बनवून अशी टाकायची त्यात। अशी वाटी पण बनवून टाकू शकता तुम्ही। अशा प्रकारे आपली शेवंती लाटून झालेली आहे। आपण आता चुलीवरची शेवंती बनवणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपली शेवंती लाटून झाली आहे। एक दिवा पण तयार केला आहे आपण शेवंती सोबत, तो पण आपण खाणार आहोत। तर मित्रांनो तुम्ही बघताय आपण आता इथं चूल मांडली आहे। तर चुलीत आपण काय करतोय आता? इथं काय करणार आहे? कढईत तेल टाकणार आहोत। तेल टाकणार आहे कढईत, आणि
कशासाठी तेल टाकतोय आपण? तडका देण्यासाठी. तडका देण्यासाठी आपण शेवंती आज बनवणार आहे याच्यावर चुलीवर. तर तडका बनवतोय आपण त्यासाठी. काय टाकले आपण त्यात? जिरे टाकले आपण त्यात. नंतर चुलीवरची खाणारे आपण शेवंती. पाणी टाकतोय आपण त्यात. पाणी टाकलंय आपण. अजून काय टाकणार आहे? मीठ टाकलंय आपण त्यात. तुम्ही गॅस ओपन करू शकता असं. अजून मिक्स करून घेणार आहे त्याला. हे पाणी उकळी येऊन द्यायची. पाण्याला उकळी येऊन देऊस तर उकळायचे आपल्याला. तर आपलं मित्रांनो बघू शकता पाणी उकळलंय. चूल जोरात पेटवली. आता याच्यात मम्मी शेवंती टाकणार आहे. या प्रकारे तुम्ही टाकू शकता शेवंती त्यात. जिरे दिसत आहे तुम्हाला. तेलाचं पाणी, तेल वर आलंय त्या पाण्यातलं. चांगल्या प्रकारे उकळून घेतलंय. आणि अशी तुम्ही शेवंती टाकू शकता त्यात. चिटकली ती, पण ती चांगल्या प्रकारे होऊन जाईल आतमध्ये पाण्यात. तर आपली शेवंती अशा टाकली आहे आपण सर्व काही. तर आणि इकडे मम्मीनं थोडं पीठ ठेवलंय. मम्मी हे पीठ कशात ठेवलंय? हे पीठ आहे ना, नंतर हे पाण्यामध्ये घालून घ्यायची आणि ह्याला उकळी आली का नंतर गरम पाणी याच्यात टाकून कालवलेल्या पिठात गरम पाणी टाकायचं आणि ते पुन्हा शेवंतीत टाकून द्यायचं. ओके. तर रस्सा तयार करण्यासाठी हे जे पीठ ठेवलंय असं तुम्ही पण पीठ ठेवायचं. याच्यात गरम पाणी उकळतं टाकायचं आणि ते गरम पाणी उकळतं यात टाकून ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि ते मिक्स केलेलं पाणी यात टाकून द्यायचं, जेणे की फ्लेवर होऊन जाईल. जो आपला रस्सा असेल त्या रस्स्याला फ्लेवर येईल आणि तो रस्सा पण आपल्याला खाता येईल. मित्रांनो आपली शेवंती शिजते आहे इकडं आणि इकडं मम्मीनं पिठाचं गोळ्याचं ते त्यात गरम पाणी टाकलंय आणि चांगला त्याचा रस बनवलाय. तर आता ती मम्मी त्यात टाकते. अजून गरम पाणी टाकते मम्मी त्यात. मीन्स तो आपला रस्सा चांगला मिक्स होईल त्यात आणि त्याला आपण त्यात टाकून देणार आहे. चांगल्या प्रकारे आपली उकळी येते. तुम्ही बघू शकता शेवंतीची किती भारी. चांगल्या प्रकारे आपल्याला 15-20 ते 25 मिनटं उकळून द्यायचं आहे हाय फ्लेमला, जेणे की आपल्याला असं पाण्यासारखी शेवंतीने लागणार. चांगला तो रस्सा मिक्स होईल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडं आपली शेवंती होत आली आहे. तर चांगल्या प्रकारे त्याला कलर पण आलाय आणि फ्लेवर पण नक्कीच चांगला आलाय. तर आम्ही 20 मिनिटापासून तिला चांगल्या प्रकारे शिजवतोय आणि इकडे शेवंती सोबत भाकरी बनवणार आहे आम्ही. शेवंती आणि भाकरी खूप चांगली लागते. तर कसं वाटतं मम्मी, कशी झाली असेल शेवंती? एकदम मस्त. तर मित्रांनो आपण भाकर करतोय. भाकर भाजायचं काम चाललंय. तर आपण शेवंती सोबत भाकर करणार आहे. तर मम्मी इकडं भाकर करते. तर शेवंती चुलीवरची आणि भाकर चुलीवरची एक नंबर कॉम्बिनेशन आहे. दोघींची चव मीन्स एक नंबर लागते. तर तुमच्याकडे चूल नसेल तर तुम्ही गॅस ओपन करू शकता, पण मी प्रिफर करेन चुलीवर, कारण चुलीवरची टेस्ट मॅच करणं इम्पॉसिबल आहे. तर तुम्ही पण घरी असं ट्राय करू शकता नक्की. चुलीवर भाकर प्लस चुलीवर शेवंती तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकता, पण भाकरीसोबतची चव एक नंबर लागते. तर मित्रांनो आपली भाकरी तयार होत आली आहे. तर आपली एक भाकरी झाली आहे, दुसरी पण होते.
तर तुम्ही पण असंच शेवंतीसोबत भाकरी करू शकता आणि मजेने शेवंती खाऊ शकता. नक्की तयार करा आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की तुमची शेवंती कशी झाली, तुम्हाला शेवंती कशी वाटली आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. काय काय करा मम्मी? लाईक करा आणि सबस्क्राईब करा.